एक दिव्य नगरीचा स्वामी तर दुसरा राक्षसी साम्राज्याचा अधिपती। दोघेही एका ऋषीचे पुत्र, पण नियतीने त्यांच्या भविष्यात वेगळंच काही लिहिलं होतं। कधी विचार केला आहे का की धनाची देवता कुबेर आणि लंकेचा बलाढ्य राजा रावण हे दोघं भाऊ होते? होय, हे अगदी खरं आहे। कपटी रावणाने त्याच्या दुष्ट षडयंत्रांनी कुबेराकडून त्याची सोन्याची लंकाही काढून घेतली होती। व्हिडिओत आपण या दोन भावांची कथा जाणून घेणार आहोत। त्याआधी आमच्या विचारवंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अगदी प्राचीन काळात जेव्हा देव, दानव आणि ऋषी आपापल्या शक्तींनी ब्रह्मांड व्यापून टाकत होते, तेव्हा विश्रवा नावाचे एक तेजस्वी ऋषी होते। त्यांचा जन्म स्वयं ब्रह्मदेवाच्या वंशात झाला होता आणि त्यांचा तप, ज्ञान, तेज इतकं प्रखर होतं की देवताही त्यांना मान देत। विश्रवा ऋषींच्या दोन बायका होत्या। एक होती देवांगना इरविडा, जी अत्यंत शालीन, सौम्य आणि दिव्य होती। तिच्या पोटी जन्माला आला कुबेर, धन, समृद्धी आणि संपत्तीचा देव। कुबेराचा जन्म जणू सुवर्ण किरणातून झाला होता। त्याच्या जन्माने विश्रवा अतिशय आनंदित झाली। कुबेर मोठा होऊन स्वर्गाचा कोषाध्यक्ष बनला आणि उत्तर दिशेचा दिक्पालही ठरला। त्याचं निवासस्थान होतं अलकापुरी, हिमालयाच्या कुशीत वसलेलं, रत्नांनी सजलेलं स्वर्णनगरी। परंतु काळ काही एकाच रेषेवर चालत नाही। विश्रवा ऋषींच्या आयुष्यात आली दुसरी स्त्री, ती होती राक्षसी कैकसी। ती होती ताकदवान, महत्वाकांक्षी। तिचं उद्दिष्ट होतं की तिच्या पोटी असा पुत्र जन्मावा जो संपूर्ण त्रिलोकावर राज्य करेल। तिच्या पोटी जन्माला आले रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा। रावण लहानपणापासूनच बुद्धिमान, बलाढ्य, महत्वाकांक्षी होता। त्याने वेद, शास्त्र आणि अस्त्र-शस्त्र यांचं कठोर शिक्षण घेतलं। पण जशी त्याची शक्ती वाढत गेली तसंच त्याचं गर्वाचं रूपही विस्तारत गेलं मित्रांनो। कुबेर आणि रावण एकाच पित्याचे पुत्र, पण दोन वेगवेगळ्या मातांपासून। कुबेर जिथे शांत, समृद्धी आणि संयमाचा मार्ग धरत होता, तिथे रावण बल, वर्चस्व आणि विजयाचं तहान धरून जगत होता। कुबेराचा मार्ग होता धनाचं रक्षण, तर रावणाचा मार्ग होता संपत्तीचं अधिराज्य। एक दिवस रावणाने आपली ताकद सिद्ध करण्यासाठी एक निर्णय घेतला। त्याने कुबेराकडून लंका नगरी आणि पुष्पक विमान बळकावलं। लंका जी कुबेराने सोन्याने सजवली होती, ती आता रावणाचं अहंकाराचं प्रतीक बनली आणि पुष्पक जे दिव्य विमान तेही आता रावणाच्या अधीन झाले होते मित्रांनो। त्या दिवसानंतर कुबेर आणि रावण हे केवळ भाऊ राहिले नाहीत, त्यांचं नातं बनलं एक संघर्षाचं, एका अंतराचं। कुबेराने आपली अलकापुरी सोडली नाही, पण रावणापासून दूर राहण्याचं त्यानं ठरवलं। हेच योग्य मानलं त्यानं। एकाचं मार्ग होतं संयमाचं, शांततेचं, तर दुसराचं युद्धाचं। एक देवांचं प्रिय तर दुसरा देवांनाही आव्हान देणारा। आणि म्हणूनच आजही जेव्हा आपण कुबेराचं नाव घेतो तेव्हा धन, समृद्धी आणि शांतीची आठवण होते, आणि जेव्हा रावणाचं नाव घेतो तेव्हा पराक्रम, अहंकार, त्याच्या अपराजय इच्छेची कथा आठवते मित्रांनो। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला कळवा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।